भाजपाचे आता मिशन महापालिका आहे। विधानसभेनंतर आता पालिकावरती कमळ फुलवण्यासाठी आता या ठिकाणी भाजपाकडून आता मिशन केलं जात आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश प्राप्त झालंय। त्यानंतर आता भाजपाचं पूर्ण लक्ष हे आता पालिकेवरती आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागल्याचं दिसून येत आहे। यासाठी भाजपाने आपल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली आहे। या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय 50,000 नवीन सदस्य अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, भाजपाचा या ठिकाणी विधानसभेमध्ये आता विजय झाल्यानंतर आता त्यांचं लक्ष पालिकेच्या निवडणुकीकडे आहे। नक्कीच जान्हवी, आपण बघितलं तर विधानसभेची मध्ये जो विजय झालेला आहे, आपण बघितलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे उमेदवार हे जिंकून आलेले आहेत। भाजपाचे एकूण 133 उमेदवार हे जिंकून आलेत आणि त्यामध्ये त्यांना देखील अपक्षांनी देखील साथ दिलेली आहे। त्यामुळे भाजपाचे आता एकूण 137 उमेदवार हे मोठ्या प्रमाणामध्ये जिंकून आलेले आहेत। त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष आणि मोठा भाव म्हणून मानला जातो। आणि आपण बघितलं तर विधानसभेमध्ये जी तयारी केली होती ती तशीच तयारी आता महानगरपालिकेमध्ये देखील भाजप करणार आणि यासाठी भाजपकडनं बैठकाचं सत्र देखील सुरू झालेलं आहे। आणि काल देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। जिल्हाध्यक्ष यांची बैठक पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये पाहिलं तर भाजपाच्या 132 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। मोठा विजय या ठिकाणी भाजपाचा झालेला आहे। आता संपूर्ण लक्ष पालिकेकडे आहे। पालिकेसाठी आता पूर्ण तयारीला ते लागलेले पाहायला मिळतात। नक्कीच, आता कारण की आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुका त्या काही महिन्यामध्येच लागतील आणि त्यासाठी आता भाजपची मोठी तयारी देखील सुरू झालेली आहे। बैठकाचं सत्र देखील सुरू आहे आणि भाजपवरती फक्त यंदा महापालिकेवरती यंदा फक्त भाजपाचा झेंडा फडकावा यासाठी भाजपकडनं ही तयारी देखील सुरू झालेली आहे। आणि यासाठी बैठकाचं सत्र असून जे सर्व कार्यकर्ते आहेत आणि जे पदाधिकारी आहेत, त्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना सर्वांना आपण बघितलं तर मार्गदर्शन केले जात आहे। त्याच्यात वेगवेगळे अभियान आहे ते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।